स्वागत। पुढे बातमी वर्ध्यातून आहे। वर्ध्यामध्ये वाढत्या तापमानाचा खादी कापड विक्री व्यवसायाला मोठा फटका बसलाय। उन्हामुळे ग्राहकांची संख्या रुळावली असून खादीचं कापड खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे। उन्हाळ्यामध्ये खादीच्या कपड्यांची मागणी वाढते, पण उन्हामुळे नागरिक घराबाहेर जाणं टाळतायत, त्यामुळे खादी कापड विक्रीला याचा फटका बसलाय। उन्हाळा आला की खादीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आणि या खादीला राज्यासह देश विदेशातही मोठी मागणी आहे। अशा या खादीची जी विक्री जी आहे आता ते घटलेली आहे, कारण उन्हाचं जे ऊन जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि या तापमानाचा परिणाम जो आहे तो फटका जो आहे तो या खादी विक्रीला बसलेला आहे। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत या मगनदीप मगन संग्रहालयाच्या व्यवस्थापिका आहेत। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने याचा फटका बसलेला आहे? अतिशय उष्णतामान असल्यामुळे ग्राहकाला बाहेर निघण्याची मुभा त्यांनी स्वतःहून घेतलेली आहे, की आपण एवढ्या उन्हामध्ये आपण बाहेर निघू नये. कारण आपल्या स्किनला किंवा आपल्या तब्येतीला, आरोग्याला ते हानिकारक आहे. म्हणून ग्राहक बाहेर निघत नाही आहे आणि त्याचा फटका हा आमच्या विक्रीवरही बसलेला आहे. कारण ग्राहक दिवसभराच्या उष्णतेच्या तापमानामध्ये बाहेर निघू शकत नाही आणि त्याच्यामुळे तो जो संध्याकाळचा वेळ आहे त्यावेळेस तो आपल्या सोयीनुसार ग्राहक येतो, पण तो तेवढ्या कमी प्रमाणात येतो. तो जास्त प्रमाणात येत नाही. नरेंद्र मोदी, न्यूज 18 मराठी, वर्धा।